आणि आता पाहणार आहोत संपूर्ण दिवसभरातल्या बातम्या विस्ताराने। बुलेटिनच्या अगदी सुरुवातीला सर्वात मोठी बातमी येते ती म्हणजे मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातली। शिंदे फडणवीस सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। मंत्रिमंडळामध्ये इच्छुक असणाऱ्यांची महामंडळांवरती बोळवण केली जाणार असल्याची चर्चा आहे आणि या महामंडळांवरती 120 जणांना स्थान मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा फॉर्म्युला ठरवणार असल्याने मंत्रिपदासाठी फिल्डिंग लावणाऱ्यांची निराशा झाली आहे। सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबणीवर। मंत्रिमंडळ बैठकीत विस्तारावर चर्चाच नाही। शिंदे फडणवीस सरकारचं वेट अँड वॉच। बच्चू कडूंसह इच्छुक आमदारांचा पुन्हा हिरमोड। शिंदे फडणवीस सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार लांबण्याची शक्यता आहे। कारण मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात चर्चा झालीच नाही। त्यामुळे तुर्तास तरी सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळणार नाही हे स्पष्ट झालंय। मंत्रिमंडळाच्या विस्तारावर मला असं वाटतं की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच बोलतील। पहिल्या विस्तारात भाजपच्या 9 आणि शिंदे समर्थकांमधील 9 आमदारांना कॅबिनेट मंत्रिपदाची संधी देण्यात आली। त्यामुळे आता दुसऱ्या विस्तारात मंत्रिपद मिळवण्यासाठी भाजप आणि शिंदे समर्थक अनेक आमदार इच्छुक आहेत। ज्यात अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू, औरंगाबादचे शिंदे समर्थक आमदार संजय शिरसाट, ठाण्यातले ओवळा माजीवाडाचे आमदार प्रताप सरनाईक, महाडचे शिंदे समर्थक भरत गोगावले, अंबरनाथचे शिंदे समर्थक आमदार बालाजी किणीकर, पाचोऱ्याचे शिंदे समर्थक आमदार किशोर पाटील, मुंबईतील माहीम मतदारसंघाचे शिंदे समर्थक आमदार सदा सरवणकर, भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड, भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमरीश पटेल, सिंदखेड राजा मतदारसंघातील भाजप आमदार जयकुमार रावळ, ऐरोलीचे भाजपचे आमदार गणेश नाईक, सातारा जावळीचे भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, दौंडचे भाजप आमदार राहुल कुल, माजी मंत्री कृपाशंकर सिंग, निलंगा मतदारसंघातील भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर, नाशिक मतदारसंघातील भाजपच्या आमदार देवयानी फरांदे, नाशिक पश्चिमच्या भाजप आमदार सीमा हिरे अशा अनेक इच्छुकांची भली मोठी यादी आहे। विशेष म्हणजे पहिल्या विस्तारानंतर संजय शिरसाट, बच्चू कडू यांच्यासारख्या काही नेत्यांनी वेळोवेळी उघडपणे त्यांची नाराजीही बोलून दाखवली आहे। पण आता पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्तार लांबण्याची शक्यता असल्यानं इच्छुकांची अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे। विस्ताराचा काही विषय आमचा नाही आहे। ज्यांना योग्य वाटेल तेव्हा ते विस्तार करेल, तो काही आमचा विषय नाही आहे। आमचा विषय आहे सामान्य माणूस, त्याच्यासाठी पुढच्या भूमिका आम्ही। शिवसेनेतून बंडखोरी करून तब्बल 39 आमदार आणि अपक्ष 10 आमदारांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला। त्यामुळे यातील अनेक आमदारांना आपल्याला सत्तेचा वाटा मिळेल अशी अपेक्षा असणं गैर नाही। पण मंत्रिपद ठराविक असल्यानं उरलेल्या 41 आमदारांपैकी कुणाला मंत्रिपदाची संधी मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवरती पडणार असला तरी इच्छुकांनी निराश होण्याचं कारण नाही। कारण शिंदे फडणवीस सरकार अनेक इच्छुकांची महामंडळांवरती वर्णी लावणार आहे आणि लवकरच महामंडळांची घोषणा होण्याची शक्यता आहे। महामंडळांच्या नियुक्त्या लवकरच होणार। 120 जणांना महामंडळांची लॉटरी लागणार। इच्छुकांची महामंडळांवर नियुक्ती होणार। शिंदे फडणवीस सरकारचा महामंडळ विस्तार कधी होणार, याप्रमाणेच महामंडळांचं वाटप कधी होणार याची सत्ता पक्षातील आमदारांमध्ये उत्सुकता होती। ही उत्सुकता लवकरच संपण्याची शक्यता आहे।
कारण शिंदे फडणवीस सरकारमधील अनेक आमदार आणि नेत्यांना महामंडळाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे। शिंदे फडणवीस सरकारमधील समन्वय समितीच्या बैठकीत महामंडळांच्या वाटपावर चर्चा झाली। त्यानुसार सरकारशी संबंधित महामंडळांवर 120 नियुक्त्या प्रलंबित आहेत। यामध्ये महामंडळ अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि महामंडळ सदस्यांच्या जागा रिक्त आहेत। 120 जागा भरून इच्छुकांना आणि समर्थकांना ताकद देण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे। आम्ही चर्चा करत असताना 120 महामंडळाचा प्रत्येक महामंडळाची परिस्थिती काय आहे, त्याचं स्ट्रेंथनिंग कसं करता येईल, त्याच्यामध्ये काम कसं करता येईल, त्याच्यामध्ये जर काय बदल करायचे असेल तर अजून दोन्ही नेते मंडळींना सांगून काय बदल करता येईल याच्यावरच आमची चर्चा झाली। 120 महामंडळं जरी असली तर त्याच्यातली 50-40, 30-40, 20-25 हे सगळे जे काही अधिकार आहेत या दोन नेते मंडळी आहेत आणि योग्य वेळ आल्यानंतर हे दोन्ही नेते मंडळी या महामंडळाच्या संदर्भातली यादी जाहीर करतील। महामंडळ वाटपावर चर्चा झाली असली तरी महामंडळ वाटपाचा अंतिम फॉर्म्युला शिंदे फडणवीस ठरवणार असल्याचंही सरकारकडून सांगण्यात आलंय। किती महामंडळांना ताकद द्यायची आहे, किती महामंडळांना अजून निधी उपलब्ध करून द्यायची आहे याच्यावरच आम्ही सगळ्यांनी मिळून चर्चा केली। आणि जे मी आपल्याला सांगितलं की आमचं म्हणणं जरी काही असलं तरी देखील महामंडळाचा जो कोटा आहे किती टक्के आम्हाला आणि किती टक्के भाजपाला हे सगळं दोन नेते मंडळी ठरवणार आहेत, आदरणीय शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब। मंत्रिमंडळात समावेशासाठी अनेक इच्छुक आहेत। यातल्या काही इच्छुकांना महामंडळ देऊन सन्मान राखण्याचा सरकारचा प्रयत्न असेल तर काहींना त्यांच्या मतदारसंघात ताकद देण्यासाठीही महामंडळ मिळण्याची शक्यता आहे। उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली तर आठवडाभरामध्ये राजीनामा देतो आणि निवडणूक लढवून दाखवतो असं म्हणत मंत्री अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरेंना ओपन चॅलेंज दिलंय। आदित्य ठाकरेंनी राजीनामा द्यावा, मीही देतो आणि निवडणूक लढवून दाखवतो असं चॅलेंज सत्तारांनी दिलंय। 24 मिनिटांचा दौरा करून यांना ओला दुष्काळ दिसला असा टोलाही सत्तारांनी लगावलाय। त्यांचं वक्तव्य होतं, त्यांच्या नेत्याचं वक्तव्य होतं का तुम्हाला 2 वर्षानंतर माहीत पडेल का काय असते निवडणूक। मी मला 2 वर्ष कशाला वाट बघतात, पहिली आपली जी टेस्ट मॅच जी असा पहिली ट्रायल असती तो ट्रायलचा मॅच आपला दोघांचाही होऊ द्या। तुम्ही तिकडून राजीनामा द्या, मी इथून राजीनामा देतो आणि दूधचा दूध आणि पाणीचा पाणी लगेच होऊन जाईल। तर आताही आपला चॅलेंज आहे आणि त्यांनी नाही दिला तरी मला मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली तर मी आठवड्याभराच्या आत तुम्हाला तुमच्या चॅनलवर ती माझी बातमी दिसेल। गुलाबराव पाटलांनी विरोधकांवरती जोरदार निशाणा साधलेला आहे। पूर्वी राज्याच्या पोटी जन्माला आलेला मुलगा हा राजा होता, मात्र आता राजा हा जनतेच्या मतदानातून जन्माला येतो। आम्ही जनतेला मान्य असलेले राजे आहोत। 50,000 मतांनी आम्ही निवडून आलेलो आहोत आणि त्यामुळे कुणी ऐरे गैरे नथू खैरे आम्हाला काही बोलत असतील तर आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा गुलाबराव पाटलांनी दिलाय। आता राजा हा राजाच्या पोटी जन्माला येत नाही, आता राजा हा जनतेच्या मतदानाने जन्माला येतो। त्यामुळे आम्ही जनतेला मान्य असलेले राजे आहेत। 50,000 मतांनी निवडून आलेले आम्ही लोक आहोत, म्हणून कोणी आयरे गैरे नत्तू खैरे जर काही बोलत असतील की आम्ही तुम्हाला लोळवून टाकू, पळवून टाकू। अरुण भाईला जर 2 सलायन लागले असते ना तर 8 दिवस चोपड्यामधून बाहेर झाला नसता। आम्ही आमचं ठरवलं हे आयुष्य तुमच्या करता आहे। अरे 100 दिवस पेक्षा 10 दिवस वाघासारखं जगून मरा हे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलं। राज्यामध्ये सध्या प्रकल्पांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलंच राजकारण रंगलेलं आहे। ठाकरे पक्षाकडून सातत्यानं सत्ताधाऱ्यांना टार्गेट करण्यात येत असताना या प्रकल्पांवरती आता राज्य सरकार महिनाभरामध्ये श्वेतपत्रिका काढणार असल्याचं उद्योग मंत्री उदय सामंतांनी सांगितलं। तसंच तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवरही ताशेरे ओढले। तसंच कोकणातल्या रखडलेल्या रिफायनरीवरून सवाल उपस्थित करताना उद्धव ठाकरेंना भूमिका स्पष्ट करण्याची देखील मागणी केली। की वेदांता फॉस्कॉन असेल, एअरबस असेल, सॅफरन असेल, सिनार्मस असेल, ह्याची खरी वस्तुस्थिती महाराष्ट्रासमोर आणण्यासाठी आम्ही येत्या महिन्याभरामध्ये या सगळ्या प्रकल्पांच्या बाबतची एक श्वेतपत्रिका जाहीर करणार आहोत।
नक्की महाराष्ट्र शासनानं, उद्योग विभागानं, MIDCनं फॉरेनच्या कंपनींबरोबर केलेला पत्रव्यवहार असेल, दाऊदसारख्या ठिकाणी झालेल्या बैठका असतील आणि या बैठका झाल्यानंतर याचं नक्की रेकॉर्ड MIDCकडे आणि उद्योग विभागाकडे किती आहे याचा पुरावा आम्ही श्वेतपत्रिकेतनं अख्ख्या महाराष्ट्राला आणि विशेषतः युवा पिढीला देणार आहोत. वेदांता, फॉक्सकॉन आणि टाटा एअरबस प्रकल्प राज्याबाहेर गेल्यामुळे विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आणि या पार्श्वभूमीवर आता डॅमेज कंट्रोल करण्यासाठी राज्य सरकारनं कोकणामधील रिफायनरी प्रकल्पांना गती देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र त्यावरून पुन्हा एकदा राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. बारसूत होणार रिफायनरी प्रकल्प, रिफायनरीसाठी सरकारच्या हालचाली, रिफायनरीवरून राजकीय कलगीतुरा. शिंदे सरकारनं आता कोकणात प्रस्तावित ऑइल रिफायनरी प्रकल्पासाठी कंबर कसली आहे. राजापूरच्या बारसूमध्ये रिफायनरी प्रकल्प उभारण्यासाठी राज्य सरकारनं हालचाली सुरू केल्यात. त्यामुळे येत्या आठवड्याभरात या ठिकाणी राज्य सरकारकडून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते. पण कोकणात रिफायनरी प्रकल्पाला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध काही लपून राहिलेला नाही. राज्यात भाजप शिवसेना युतीच्या सत्तेतही नाणारवरून वाद रंगल्याचं पाहायला मिळालं. आता पुन्हा एकदा या वादाची ठिणगी पडली आहे. आज ज्यावेळी आपण उद्योगधंद्यांच्या बाबतीत युवा पिढीच्या बाजूने गळा काढतोय, त्यावेळी आज देखील रिफायनरीच्या बाबतीतलं तुमचं मत काय आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला कळणं गरजेचं आहे. त्याचं उत्तर देखील मी आजच देऊन ठेवतो. त्याचं उत्तर असं असणार आहे, तिथल्या जनतेनं जर मागितला तर रिफायनरी द्या, तिथल्या जनतेने तर नाकारला तर आम्ही जनतेबरोबर आहोत. मला असं वाटतं ही दुटप्पी भूमिका आहे. तर राजकारण करण्यापेक्षा रिफायनरीची भूमिका तुमची काय आहे हे स्पष्ट झालं पाहिजे. कोकणातील रिफायनरी प्रकल्पावरून ठाकरे विरुद्ध शिंदे असा राजकीय सामना सुरू झालाय. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हरित तेल शुद्धीकरण प्रकल्प महाराष्ट्रात होणार असल्याचं जाहीर केल्यानंतर सरकारी पातळीवर हालचालींना वेग आलाय. 3 लाख कोटीपेक्षा जास्त, 1 लाख लोकांपेक्षा जास्त लोकांना थेट रोजगार, 5 लाखापर्यंत इतर रोजगार, अशी रिफायनरी ज्या लोकांच्या विरोधामुळे अद्याप होऊ शकलेली नाही आणि आता ती पूर्ण त्या स्वरूपात होईल की नाही प्रयत्न आमचा आहे. रिफायनरी होणारच आहे. महाराष्ट्रात येऊ घातलेले वेदांता, फॉक्सकॉन आणि टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यानं राजकीय वातावरण ढवळून निघालंय. शिंदे सरकार यामुळे काहीसं बॅकफूटवर गेल्याचं चित्र निर्माण झालंय. त्यामुळे आता विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून कोकणातल्या रिफायनरी प्रकल्पाचा मुद्दा पुढे केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता मोठी बातमी येते. महाराष्ट्राला दिलासा देणारी टाटा समूह हा मिहानमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक असल्याचं टाटा सन्सचे अध्यक्ष नटराज चंद्रशेखरन यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र पाठवून सांगितलंय. खुद्द मंत्री नितीन गडकरी यांनी टाटा सन्सचं हे पत्र ट्विट करून माहिती दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 7 ऑक्टोबर रोजी टाटा सन्सचे अध्यक्ष नटराज चंद्रशेखरन यांना पत्र पाठवून नागपुरातील मिहान सेजमध्ये गुंतवणुकीची मोठी संधी असल्याचं सांगत त्याकडे लक्ष वेधलेलं होतं आणि त्यावर नटराजन शेखर यांनी हे पत्र लिहिलंय. त्यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. आमदार रवी राणा विरुद्ध बच्चू कडू वादामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलेली मध्यस्थी अखेर कामी आलेली आहे. कारण रवी राणांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर आता बच्चू कडूंनीही त्यांची संघर्षाची तलवार म्यान केली आहे. पण राणा वादामध्ये बच्चू कडूंना मेळावा घेऊन वाद शमल्याचं काय जाहीर करावं लागलं अशी चर्चा मात्र सुरू झाली आहे. राणा बच्चू कडू वादात अखेर गोडवा. आमदार दुखले असेल, मंत्री दुखले असतील, त्याबद्दल दिलगिरी सुद्धा मी व्यक्त करतो. पहिली चूक माफ, बच्चू कडूंची घोषणा. आपण 2 पावलं मागं घेतले, आम्ही 4 पावलं मागं घेऊ. आम्हाला विनाकारण ऊर्जा खतम करायची नाहीये. शिंदे फडणवीसांच्या मध्यस्थीचं यश. 3 महिन्यांपासून सुरू असलेला वाद अखेर शमला. एक वार प्रहार 10 तुकडे करण्याची ताकद आमच्यात आहे.
शिंदे समर्थक आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्या मेळाव्यातील हे झुकेगा नहीचं बॅनर, या बॅनरमुळे बच्चू कडू काय भूमिका घेणार याविषयी संभ्रम निर्माण झाला। त्यानंतर बोलायला उठलेल्या बच्चू कडूंच्या भाषणाची सुरुवातही आक्रमक झाली। आम्ही कोणाच्या वाट्याले जात नाही, गेलं तर कोथळा काढल्याशिवाय राहत नाही, विनाकारण तोंड मारान तोंड रंगवल्याशिवाय राहणार नाही। खरं तर बच्चू कडूंच्या सभेच्या 2 दिवस आधी घडलेल्या घडामोडी खूप महत्त्वाच्या होत्या, कारण रविवारी रात्री स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राणा कडू वादात मध्यस्थी केली। त्यानंतर स्वतः देवेंद्र फडणवीसांनी बच्चू कडूंना आपणच गुवाहाटीला पाठवल्याचं जाहीर करत राणांचे आरोप अनाठायी असल्याचं स्पष्ट केलं आणि राणांनीही दिलगिरी व्यक्त केली। बच्चू कडू सन्माननीय आमदार हे माझ्या एका फोन कॉलवर गुवाहाटीला गेले होते। त्यांना मी स्वतः फोन केला आणि मी त्यांना सांगितलं की आम्हाला सरकार बनवायचं आहे, तुम्ही सोबत हव्या आणि आमची अशी इच्छा आहे की तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये यावं। आणि माझ्या एका कॉलवर ते त्या ठिकाणी गुवाहाटीला गेले। तर कोणाचं मन दुखावलं असेल, कुठे एकनाथ शिंदेजी सोबत असलेले आमदार आहे, मंत्री आहे, त्यांच्यामध्ये गैरसमज झाला असेल तर मी माझे शब्द वापस घेऊन या ठिकाणी हा विषय संपवत आहे। आणि मला अपेक्षा आहे की बच्चू कडू सुद्धा जे त्यांनी अपशब्द वापरले ते सुद्धा वापस घेतील आणि माझ्या शब्दाबद्दल काही कोणाला आक्षेप असेल, कोणी आमदार दुखवले असेल, मंत्री दुखवले असतील त्याबद्दल दिलगिरी सुद्धा मी व्यक्त करेन। त्यामुळे राणांच्या माघारीनंतरही 2 दिवसांपासून आक्रमक बाणा दाखवणाऱ्या बच्चू कडूंच्या भाषणाची आक्रमक सुरुवात झाली खरी, पण कडूंची ही आक्रमकता केवळ प्रस्तावनाच ठरली। चूक आपल्या लक्षात आली, त्याची माफी मागितली, त्याबद्दल खरं तर पुन्हा आपले आभार मानतो। आपण 2 पावलं मागे घेतले, आम्ही 4 पावलं मागे घेऊ। आम्हाला विनाकारण ऊर्जा खतम करायची नाहीये, चांगल्या कामात ऊर्जा लावायची आहे। खरं तर राणांच्या प्रत्येक आरोपानंतर बच्चू कडू ही तात्काळ प्रत्युत्तर देत होते, पण राणांच्या माघारीनंतर मात्र बच्चू कडू लगेच रिॲक्ट झाले नाही। त्यासाठी त्यांनी जाहीर सभा घेतली, त्यांच्यावरच्या आरोपांचं खंडन करत स्पष्टीकरण द्यावं लागलं। त्यामुळे राणांच्या आरोपांनी नाही म्हणायला काही अंशी तरी बच्चू कडूंच्या प्रतिमेला धक्का बसला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। अमरावतीहून संजय शेंडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। एसआरए घोटाळा प्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर या चांगल्याच अडचणीत आलेल्या आहेत आणि या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींशी पेडणेकरांचे आर्थिक संबंध असल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी केलाय। पाहूयात याविषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। किशोरी पेडणेकरांच्या अडचणीत वाढ, किरीट सोमय्यांचा पेडणेकरांवर आरोप, एसआरए गैरव्यवहार प्रकरण भोवणार। मुंबईच्या गोमाता नगरमधील कथित एसआरए घोटाळा प्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी वाढल्याचं पाहायला मिळत आहे। मंगळवारी पुन्हा एकदा दादर पोलिसांनी त्यांची चौकशी केली, तर भाजप नेते किरीट सोमय्याही या प्रकरणी आक्रमक झाल्याचं आपण पाहतोय। आरोपी चंद्रकांत चव्हाण याच्याशी पेडणेकरांचे आर्थिक संबंध असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केलाय। ह्या इथे पण दादर पोलीस स्टेशनच्या एफआयआरचा संबंध येणार। तिथे किशोरीताई पेडणेकर आणि चंद्रकांत चव्हाणांनी मिळून लाखो लोक म्हणजे करोडोचा गोंधळ केला आहे। इथे पण तेच आहे, इथेही किशोरदार पेडणेकर 6व्या मधला तळमधला ग्रॅप केलं होतं, चंद्रकांत चव्हाणांनी पण यात ग्रॅप केलेलं आहे। गोमाता नगरमधील एसआरए प्रकल्पात स्वस्तात घरं देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी 4घांना अटक केली आहे। या आरोपींपैकी एका आरोपीशी पेडणेकरांचं व्हॉट्सअप चॅट समोर आल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं। दरम्यान सोमय्यांनी मंगळवारी चंद्रकांत चव्हाण राहत असलेल्या घराची पाहणी केली। या प्रकरणी आपल्याकडे आणखी काही गोपनीय माहिती असल्याचा दावा सोमय्यांनी केलाय, तर किशोरी पेडणेकरांनी सोमय्यांचे सगळेच आरोप फेटाळून लावले। कर नाही त्याला डर कशाला, अशी जी म्हण आहे ती मी कायम ठेवली आहे। मी आले 2.5 तास पोलिसांची चौकशी
आमच्या घड्याळात 2.5 तास नक्की झाले, पण बराच वेळ आमच्या आधी गप्पांमध्येच वेळ गेला आणि त्याच्यानंतर जे प्रश्न विचारले त्या प्रश्नाचे मला माहीत असलेले उत्तर मी दिली आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने हे रंगवलं जातंय त्याच्यातलं 10% पण खरं नाही. गोमाता नगर एसआरए घोटाळा प्रकरणी जून महिन्यात दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी या गुन्ह्यात किशोरी पेडणेकरांचं नाव नव्हतं. मात्र राज्यात सत्तांतरानंतर तपासाची चक्र फिरली आणि पेडणेकर चौकशीच्या फेऱ्यात अडकले. आता मात्र या प्रकरणावरून सोमय्या विरुद्ध पेडणेकर असा राजकीय सामना रंगल्याचं पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुंबईमधील बीडीडी चाळ पुनर्विकासाचा आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आढावा घेतला आणि या पुनर्विकासामध्ये एकूण 195 चाळी मिळून 15,593 सदनिका निर्माण होणार आहेत. यापैकी वरळी येथील बीडीडी चाळीचं पुनर्विकास काम सुरू झालेलं असून नायगाव येथल्या बीडीडी चाळींसाठी 1 जानेवारी 2023चा मुहूर्त निश्चित करण्यात आलाय. दरम्यान पात्रतेचे विषय तातडीनं निकाली काढा आणि जी तारीख ठरवाल त्या तारखेपर्यंत निर्णय झालेच पाहिजेत असे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिलेत. याशिवाय पोलिसांच्या घरांचा देखील त्यांनी आढावा घेतला. साताऱ्यामधल्या आपल्या मूळ गावी दौऱ्यावरती आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या शेती करण्यात व्यस्त आहेत. मुख्यमंत्र्यांना अगोदरपासूनच शेतीची खूप मोठी आवड असल्यामुळे त्यांनी वडिलोपार्जित असलेल्या शेतीत लक्ष घालून आपली शेती चांगल्या पद्धतीनं डेव्हलप केलेली आहे. राज्यातील राजकीय घडामोडींमधून 2 दिवसांची सुट्टी घेत मुख्यमंत्री शिंदेंनी आपलं दरे गाव गाठलं. त्यांनी अख्खा 1 दिवस हा शेतीसाठी दिला. त्यांनी चक्क नेहमीप्रमाणे शेती करण्याचं ठरवलं आणि सकाळी शेताच्या बांधावरती जाऊन शेतामध्ये ठाण मांडलं. अनेक पिकांची लागवड करत अनेक ठिकाणी नांगरणी देखील केली आहे. आणि आता खडतर प्रवास आज होता इकडे, त्यात पण गाडी चांगली चालवली पाहिजे तुम्ही. गाडी चालवायचा, चांगली स्टेअरिंग सांभाळायचा हा अनुभव माझ्याकडे आहे. ड्रायव्हरचं कामच असतं ना नीट गाडी चालवणं आणि कुठे थांबवायचं कुठे चालायचं योग्य प्रकारे चालवतोय आम्ही. राज्याचा कारभार मी आहे, उपमुख्यमंत्री आहे, आमचे सगळे मंत्री आहेत, चांगलं काम करतायत. त्यांच्या हातात आता कंट्रोल नाही आहे, तो कंट्रोल आमच्याकडे आहे. ब्रेकही, गाडी, स्टेअरिंग पण आमच्याकडे. महाराष्ट्रामधील सत्ता संघर्षावरती मंगळवारी होणारी सुनावणी ही आता 4 आठवडे लांबणीवरती गेली आहे. आता पुढील सुनावणी ही 29 नोव्हेंबरला होणार आहे. पाहूयात सुप्रीम कोर्टानं नेमके काय निर्देश दिलेत ते. सत्ता संघर्षाची सुनावणी 4 आठवडे लांबणीवर. सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश. आता पुढे काय होणार? संपूर्ण राजकीय वर्तुळाला उत्सुकता लागून राहिलेल्या महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाची सर्वोच्च न्यायालयातली सुनावणी आता पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. सुनावणीमध्ये घटनापीठानं दोन्ही पक्षकारांना लिखित बाजू मांडण्यास सांगितलंय. यासाठी सर्वोच्च न्यायालयानं पक्षकारांना 4 आठवड्यांची मुदत देऊ केली आहे. त्यानंतर आता 29 नोव्हेंबरला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. ही सुनावणी शिंदे फडणवीस सरकारच्या दृष्टीनं निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षकारांना लिखित माहिती देण्याचे निर्देश. दोन्ही बाजूंनी एकत्रितपणे संयुक्तपणे आपले मुद्दे सादर करावे. दोन्ही पक्षकारांचे कनिष्ठ वकील बाजू मांडू शकतात. दोन्ही बाजूंनी संयुक्तपणे बैठक घेऊन मुद्दे ठरवावेत. मुद्दे हे मोजकेच असावेत. कोणत्या मुद्द्यावर कोणते वकील युक्तिवाद करतील हे निश्चित करावं, जेणेकरून युक्तिवाद करताना सारखे तेच मुद्दे येणार नाहीत. हे सगळं बीएमसी आणि ज्या काही लोकल बॉडीज इलेक्शन्स आहेत महाराष्ट्रामध्ये त्यापूर्वीच याचा निकाल लागला पाहिजे असा आग्रही मागणी आमची आहे. आम्ही त्याबद्दल हे करतोय, कारण ज्या गोष्टी ज्या पद्धतीनं आमच्या वकिलांनी मांडलेल्या आहेत त्या सुस्पष्ट आहेत आणि त्याबद्दलची वक्तव्यसुद्धा किंवा ऑब्झर्वेशनसुद्धा मागील काही याच्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने टिप्पणी म्हणून का होईना पण तशा प्रकारच्या गोष्टी अधोरेखित केलेल्या आहेत. 4 आठवड्यात लिखित बाजू मांडावी लागणार. त्यानंतर सुप्रीम कोर्ट सुनावणीची तारीख निश्चित करणार. ही सुनावणी 16 डिसेंबर आधी होणं आवश्यक, अन्यथा नव्या वर्षात ही सुनावणी होईल.
16 डिसेंबर नंतर कोर्टाला ख्रिसमसची सुट्टी। सर न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड सूत्र हाती घेणार। दोन्ही बाजूच्या वकिलांनी सांगितलं की तुम्ही लेखी युक्तिवाद दाखल करा आणि पुरावे सुद्धा करा, आणि त्याला ती 29 नोव्हेंबर मुदत दिली, ही त्यांना डेडलाईन दिलेली आहे। आणि एकदा ते संपल्यानंतर तिथे फ्रीज झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालय घटनेच्या आधारे यावरती निर्णय देईल। आता 29 नोव्हेंबरकडे ठाकरे शिंदेच्या पक्षासह राज्यातल्या तमाम जनतेच्या नजरा या सुप्रीम कोर्टाच्या नियोजित सुनावणीकडे लागलेल्या आहेत। तोपर्यंत दोन्ही पक्षांना कोणताही दिलासा मिळणार नाही। महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षामध्ये आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली। महत्त्वाचं म्हणजे न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील 5 सदस्यीय घटनापीठाने एक अतिशय महत्त्वाचा निर्णय दिला। आगामी 29 नोव्हेंबरला आता या प्रकरणाची सुनावणी होणार आहे। सोबतच सर्व याचिकाकर्त्यांना आपलं लेखी प्रतिज्ञापत्र देखील 29 नोव्हेंबरपर्यंत सादर करायचं आणि सोबतच यामध्ये कुठल्या मुद्द्यांवरती युक्तिवाद करायचा हे देखील 29 नोव्हेंबरपर्यंत निश्चित होणार आहे। त्यामुळे आता महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची सुनावणी 29 नोव्हेंबर नंतर कुठली दिशा घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट राजेशसह प्रशांत नामदास, न्यूज 18 लोकमत। आणि आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे। वर्षानुवर्षे रखडलेल्या बेळगाव सीमा प्रश्नावर महाराष्ट्र राज्य स्थापनेपासून बेळगाव, निपाणी, बिदर, भालकीसह 865 गावांचा आज तागायत अविरत संघर्ष सुरू आहे। सीमा भागामधील मराठी भाषिकांची अनेक आंदोलनं कर्नाटकी दंडुकेशाहीमुळे यशस्वी झालेली नाहीये। मात्र महाराष्ट्र कर्नाटकमधील या वादावर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सूचनेनुसार सीमा भागातील प्रश्नाबाबत 4 नोव्हेंबरला कोल्हापूरमध्ये व्यापक बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठामध्ये कर्नाटक सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात होणाऱ्या या बैठकीला दोन्ही राज्यांचे राज्यपाल तसंच सीमा भागातील दोन्ही राज्यांचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी उपस्थित राहणार आहेत। 4 तारखेला कोल्हापूरमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याचे राज्यपाल आणि त्याचबरोबर प्रशासनाची बैठक होते आहे, याचं मी स्वागत करतो। आणि याला कारणीभूत असलेल्या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रभाई मोदी, या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं मनपूर्वक आभार मानतो, कारण या प्रश्नामध्ये शिवसेना ही अग्रभागी आहे। गेले 65 वर्ष ज्या वेळेला कर्नाटकामध्ये मराठी बांधवांवर अन्याय होतो त्यावेळेला पहिलं जर या ठिकाणी वाचा कोण फोडण्याचं काम करत असेल तर ते कोल्हापूरमधून आम्ही शिवसेनेच्या वतीनं करत आहोत। महाराष्ट्र कर्नाटकमध्ये कोणकोणत्या मुद्द्यांवरती चर्चा होणार आहे त्यावर एक नजर टाकूयात। अलमट्टी धरण उंची वाढवण्याचा प्रस्ताव, सीमा भागातील जंगली हत्तींचा वावर, गर्भलिंग चाचण्या, शालेय दाखले, तर या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती दोन्ही राज्यांमध्ये चर्चा होईल। काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो यात्रा लवकरच महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे। मात्र या यात्रेच्या मार्गावरून काँग्रेस नेत्यांमध्ये संभ्रम असल्याचं चित्र आहे। ही यात्रा केवळ 5 जिल्ह्यांमधून जाणार असल्यामुळे नेत्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय। भारत जोडोच्या मार्गावरून नेत्यांमध्ये संभ्रम, पृथ्वीराज चव्हाणांचा त्या मार्गावर सवाल, राहुल गांधींच्या यात्रेपूर्वी नेत्यांमध्ये सुंदोपसुंदी। काँग्रेसचे नेते राहुल गांधींची भारत जोडो यात्रा लवकरच महाराष्ट्रात दाखल होणार आहे। मात्र या यात्रेच्या महाराष्ट्रातील मार्गावरून काँग्रेस नेत्यांमध्ये एकमत नसल्याचं समोर आलंय। भारत जोडोच्या मार्गाविषयी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सवाल उपस्थित केलाय। हा रूट जाहीर कसा ठरलाय मलाही माहिती नाही, पण मला असं वाटतं की कन्याकुमारी आणि श्रीनगर असं गुगलमध्ये टाकलं असेल आणि शॉर्टेस्ट रूट कसा आहे तो काढला असेल, पण मला ते माहिती नाही, कारण मी टाकून बघितलं पण तो वेगळ्या दिशेने जातोय। पण त्याने तो का रूट धरलाय, लॉजिस्टिकचे बरेच प्रश्न असतील, काय असतील। हा जो मार्ग आहे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून ठरवलं जाते। हे ठरवतात त्याप्रमाणे तेलंगणा, कर्नाटकमधून तेलंगणा, आंध्रमध्ये गेले, आंध्रमधून ते महाराष्ट्रात आले, तो रूट तसा
रूट पाहून आणतो त्यांच्या सोयीप्रमाणे, आणि तो निर्णय जो काही झालेला आहे अलाइनमेंटचा तो चांगलाच झाला. नांदेडसाठी चांगलंच आहे, ते चवण असो तर हे चवण असो चांगलंच आहे ना, आपला काय भाव. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि तेलंगणानंतर राहुल गांधींची भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबरला महाराष्ट्रात दाखल होणार आहे. नांदेडच्या देगलूरमध्ये भारत जोडोचं आगमन होणार आहे. मात्र या यात्रेत केवळ 5 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलाय. उलट बऱ्याच जणांनी आरोप असा केला की महाराष्ट्रात तुम्ही फार वेळ देताय. तो म्हणतो 14-15 दिवस महाराष्ट्रात आहेत, पण तेवढंच आहे की फक्त 5च जिल्हे थेट कव्हर होतात आणि बाकीचे महत्त्वाचे जिल्हे हे राहत आहेत. आता तो त्यांनी निर्णय घेतलेला आहे. तो संबंध देशाकरता निर्णय, तो काही महाराष्ट्राकरता नाही आहे. भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातल्या नांदेड, वाशिम, अकोला, तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. बॉलिवूड स्टार सलमान खानला गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत आणि या पार्श्वभूमीवर सलमानच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्याचा निर्णय मुंबई पोलिसांनी घेतलाय. महाराष्ट्र सरकारकडून अभिनेता सलमान खानला Y+ दर्जाची सुरक्षा देण्यात आलेली आहे. आता सलमान खान बरोबर 4 हत्यारबंद पोलीस 24 तास तैनात राहणार आहेत. तर कशी असते Y दर्जाची सुरक्षा पाहूयात. 11 जणांचं सुरक्षेचं कडं असतं. यामध्ये कमीत कमी 2 कमांडो आणि बाकी सशस्त्र पोलीस असतात. तर एक्स सिक्युरिटीपेक्षा अधिक मजबूत सुरक्षा यात असते. आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे. OSD नक्षल्यांच्या निशाण्यावरती असल्याची संदर्भातली ही मोठी आणि महत्त्वाची बातमी. कारण मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉक्टर राहुल गेठे यांना माओवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. डॉक्टर गेठेंना त्यांच्या घरी नक्षलवाद्यांनी लाल शाईनं लिहिलेलं धमकीचं पत्र मिळालंय. पत्रामध्ये माओवाद्यांनी डॉक्टर राहुल गेठे यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. पाहूयात या संदर्भातला आमचा हा रिपोर्ट. मुख्यमंत्र्यांनंतर आता त्यांच्या OSDला धमकी. डॉक्टर राहुल गेठेंना जीवे मारण्याची धमकी. माओवाद्यांचं लाल शाईत धमकीपत्र. धमकीची पोलिसांकडून दखल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपाठोपाठ आता त्यांचे विशेष कार्य अधिकारी डॉक्टर राहुल गेठे यांनाही जीवे मारण्याची धमकी माओवाद्यांकडून आली आहे. डॉक्टर राहुल गेठे यांना त्यांच्या घरी लाल शाईनं लिहिलेलं धमकीचं पत्र मिळालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी नक्षलग्रस्त भागात अनेक विकासाची कामं सुरू केली. या विकास कामांची अंमलबजावणी करून ती वेगात पूर्ण करण्याची जबाबदारी विशेष कार्य अधिकारी म्हणून डॉक्टर राहुल गेठे यांच्यावर होती. त्यावेळी माओवाद्यांनी डॉक्टर गेठेंना त्यांच्या कामात अडथळा निर्माण करत विकास कामं सुरू न करण्यासाठी धमक्या दिल्या. आता मुख्यमंत्री झाल्यावरही एकनाथ शिंदेंनी गडचिरोली जिल्ह्यातील विकास कामं वेगानं करण्याचे आदेश दिले. त्यानंतर डॉक्टर गेठे यांनी अंमलबजावणी करायला सुरुवात केली. त्यामुळे पुन्हा एकदा माओवाद्यांनी डॉक्टर राहुल गेठे यांना टार्गेट केलंय. या धमकी पत्रात म्हटलं गेलंय, जय लाल सलाम, जय किसान. डॉक्टर राहुल गेठे यांना शेवटची धमकी. एकनाथ शिंदे यांचे अधिकारी डॉक्टर राहुल गेठे यांच्यामुळे आमचं खूप नुकसान होतंय. आम्ही लवकरच आमच्या मृत भावांचा बदला घेणार आहोत. जय नक्षलवाद, भामरागड, एटापल्ली. CPI कमिटी. गेल्या काही महिन्यात त्यांनी गडचिरोली इथं विकास कामांचा धडाका लावला. त्याचप्रमाणे अनेक माओवाद्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणलं. त्यामुळे गडचिरोली आणि आसपासच्या जिल्ह्यातील माओवादी नाराज असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. याच नाराजीतून हे धमकीच्या पत्राचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. आणि या पत्रात हा फक्त ट्रेलर असून पिक्चर अभी बाकी है असं सुतोवाच करण्यात आलंय. तर नवी मुंबई पोलिसांना हे धमकीचं पत्र देऊन त्यांच्याकडून तपासाची पुढील दिशा ठरवण्यात येईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
डोंबिवली पूर्वेतील मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांच्या खुर्चीवर बसून रील्स बनवणं सुरेंद्र पाटील नावाच्या बिल्डरला महागात पडलंय। या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकाला अटक केलेली असून त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आलेली आहे। हा बिल्डर पोलीस ठाण्यामध्ये आल्यावरती त्यानं पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याच्या दालनात कुणी नाही हे पाहून त्या अधिकाऱ्याच्या खुर्चीत बसून स्वतःचे फोटो काढण्यास आपल्या मित्राला सांगितलं। ते दबंगगिरीचं छायाचित्रण इंस्टाग्राम समाज माध्यमांवरती प्रसारित करून पोलिसांचा बदनामी करण्याचा प्रयत्न केला। केवळ एवढ्यावरच हा महाभाग थांबला नाही तर त्यानं आपल्या महागड्या वाहनाच्या बाजूला समर्थकांना घेऊन जवळील परवानाधारी शस्त्र हातात घेऊन नाच गाणी देखील सादर केली। पोलिसांसह शासकीय मेगा भरतीसाठी वयोमर्यादा वाढणार असल्याचं समजतंय आणि याबाबत मंत्रिमंडळामध्ये अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे। नोकर भरतीमध्ये वयोमर्यादा वाढवून शिंदे फडणवीस सरकार राज्यातील लाखो तरुणांना दिलासा देईल असा विश्वास व्यक्त केला जातोय। नोव्हेंबर अखेरीला ही प्रक्रिया सुरू होणार आहे। कोरोनामुळे 2 वर्षात पोलिसांसह अन्य शासकीय नोकर भरती राबविता आलेली नव्हती आणि त्यामुळे राज्यातील लाखो तरुणांची वयोमर्यादा संपुष्टात आली आहे। काही जण वयोमर्यादेच्या उंबरठ्यावरती असल्याने त्यांना आता भरतीत सहभागी होता येणार नाही। या पार्श्वभूमीवर आता पोलीस भरतीसाठी तरुणांची वयोमर्यादा 2 ते 3 वर्षांनी वाढणार आहे आणि त्यासंबंधीचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार आहे। इंस्टाग्राम स्टार गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांनी हैदौस घातल्याचा प्रकार घडला। सांगलीच्या मिरज तालुक्यामधील बेडगममध्ये ही घटना घडलेली आहे। गौतमी पाटीलचं नृत्य पाहण्यासाठी चाहत्यांची तुफान गर्दी झालेली होती आणि त्यातच काही प्रेक्षक जिल्हा परिषद शाळेच्या कौलारू छतावरती जाऊन ठेका धरू लागले आणि त्यामुळे जिल्हा परिषद शाळेच्या छताचा चुराडा तर झालाच, अनेक जण झाडावर बसल्यानं झाडही मोडल्याचं समोर आलं। दरम्यान आयोजकांनी शाळेच्या डागडुजीला सुरुवात केली आहे तर दुसरीकडे याच कार्यक्रमस्थळी एक मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली होती। ही व्यक्ती दारूच्या नशेत पडून मृत्यू पावल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय। तर गौतमी पाटील ही सोशल मीडियावरती ओळखीचा आणि प्रसिद्ध चेहरा आहे। तिच्याबद्दल जाणून घेऊयात। 26 वर्षीय गौतमी ही लावणी डान्सर आहे। तर सोशल मीडियावरती गौतमीचे व्हिडिओज व्हायरल आहेत। आक्षेपार्ह डान्सनं वादाच्या भोवऱ्यात ती सापडलेली। नाराजी वाढल्यानंतर गौतमीकडून त्या संदर्भात माफी देखील मागण्यात आली होती। एकोणीसशे मध्ये मिथुन चक्रवर्तीचा डिस्को डान्सर हा सिनेमा तुफान लोकप्रिय ठरलेला होता। खरं तर या सिनेमामुळेच मिथुन चक्रवर्तींच्या फिल्मी करिअरला कलाटणी मिळाली होती। मात्र डिस्को डान्सर मधील हे गाणं सध्या चीनी नागरिकांच्या ओठांवरती आहे। पाहूयात याविषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। चीन सरकारला जिमी जिमी गाण्याची धास्ती। विरोध करण्यासाठी जिमी जिमी गाण्याचा वापर। चीनमध्ये जिमी जिमी गाणं तुफान व्हायरल। 80च्या दशकात लोकप्रिय ठरलेलं मिथुन चक्रवर्तीच्या डिस्को डान्सर चित्रपटातलं गाणं आज चीनच्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतंय। चीनमध्ये हे गाणं व्हायरल होण्यामागे कारण काही वेगळंच आहे। चीनमध्ये अद्यापही कोरोनाचा धोका कायम असून काही दिवसांपूर्वी शांघाय शहरात लॉकडाऊन करण्यात आला होता। त्यामुळे चीनमधील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। चीन सरकारनं लादलेल्या लॉकडाऊनचा विरोध करण्यासाठी नागरिकांनी मिथुनच्या जिमी जिमी गाण्याचा चपखलपणे वापर केलाय। चीनच्या मंडारिन भाषेत जिमी जिमी चा अर्थ मला भात द्या असा होतो। लॉकडाऊनमुळे चीनमध्ये अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली आहे आणि त्यामुळेच
नागरिकांना अन्न मिळणं कठीण झालंय। म्हणूनच लॉकडाऊनचा विरोध करण्यासाठी चीनी नागरिकांकडून जिमी जिमी या गाण्याचा वापर केला जातोय। आज लाखो चीनी नागरिकांनी जिमी जिमी या गाण्यावर टिकटॉक करून सोशल मीडियावर तो शेअर केलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर दिवसभरात घडलेल्या इतरही महत्त्वाच्या बातम्या जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर। नंतर आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या। मोरबी येथील मच्छू नदीवरती असलेला 100 वर्ष जुना झुलता पूल कोसळल्याची घटना रविवारी संध्याकाळच्या सुमाराला घडली। या ठिकाणी पंतप्रधान मोदी यांनी भेट दिली आणि तिथल्या अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती देखील घेतली आहे। गुजरातच्या मोरबी येथील मच्छू नदीवर असलेला 100 वर्षे जुना झुलता पूल कोसळल्याची घटना रविवारी संध्याकाळच्या सुमाराला घडली होती। या घटनेत 140 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला होता। मोरबी दुर्घटनेनंतर 2 दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मच्छू नदीवरील तुटलेल्या पुलाचा आढावा घेतला। त्यांच्यासोबत गुजरातचे गृहराज्यमंत्री हर्ष संघवीही होते आणि त्यांनी अपघाताची माहिती मोदींना दिली। दरम्यान या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी रात्री गांधीनगरमध्ये उच्चस्तरीय बैठक बोलावली होती। या बैठकीत पंतप्रधान मोदींनी मोरबी दुर्घटनेच्या सद्यस्थितीचा संपूर्ण आढावा देखील घेतला होता। पंतप्रधान मोदी हे सध्या 3 दिवसीय गुजरात दौऱ्यावरती आहेत। या दुर्घटनेत राजकोटचे भाजप खासदार मोहनभाई कल्याणजी कुंदारिया यांच्याही परिवारातील 12 जणांचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर ओरेवा कंपनीच्या मॅनेजरसह तिकीट खिडकीवरील कर्मचारी आणि पुलाचे व्यवस्थापन करणाऱ्या 9 जणांना अटक करण्यात आली होती। तसंच त्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि आता मोठी बातमी आहे एसटी बाबतची। अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर आज राज्य परिवहन मंडळाच्या बसनं अचानकपणे पेट घेतला। एसटी मधून धूर येत असल्याचं लक्षात येताच चालकानं बस थांबवून सर्व प्रवाशांना खाली उतरवलं आणि क्षणार्धात या एसटीनं पेट घेतला। पिंपळविहीर इथे ही दुर्घटना घडलेली आहे। सुदैवाने या दुर्घटनेत एसटी मधील सर्व 35 प्रवासी बचावलेले आहेत। अमरावतीवरून ही बस नागपूरच्या दिशेने रवाना झालेली होती, तर पुण्याच्या येरोडा येथील शास्त्रीनगर परिसरामध्ये शिवशाहीनं पेट घेतल्यानं खळबळ माजली। या आगीत शिवशाही खाक झालेली आहे। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। तर यात संपूर्ण दिवसभरात आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या अशा बातम्या ज्यांचा आढावा आपण दिवसभराच्या बातम्यांच्या माध्यमातून घेतला। आजच्या दिवसभराच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत।